सुरुवातीलाच बातमी आहे. अर्थातच सगळेजण म्हणजे संपूर्ण जग वाट पाहत असलेल्या एका परतीची, अर्थात सुनीता विल्यम्स यांच्या परतीची. भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या. त्यांचं यान हे 4च्या सुमारास आणि अमेरिकन वेळेनुसार सकाळी 10:30च्या सुमारास पृथ्वीवर पोहोचलं. त्यांच्या परतीची संपूर्ण जगालाच प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि त्यावर मात करत ते मात्र सुखरूप परतले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर राष्ट्रीय स्थानकाकडे झेप घेतली होती. ही मोहीम केवळ 8 दिवसांची अपेक्षित होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये हिलियम गळती झाली आणि इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे परतीचं वेळापत्रक लांबलं. हा प्रवास 8 दिवसांपासून 9 महिन्यांपर्यंत जाऊन पोहोचला. या दरम्यान त्यांनी अवकाशात अनेक संशोधनं केली, प्रयोग केले. अंतराळवीरांना पृथ्वीवरती आणण्यासाठी नासा आणि इलॉन मस्कनं मात्र प्रयत्न सुरू केले. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल अवकाश स्थानकावर पाठवलं आणि त्यांना सुखरूप परत आणलं. सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरती परतीनं त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभर आनंद व्यक्त केला जातोय. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आपल्या सोबत लीना बोकील या शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी स्वतः या संपूर्ण भागामध्ये स्वतः कामही केलेलं आहे. खरं तर लीनाजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. मुळात हा संपूर्ण प्रवास होत असताना आणि या प्रवासामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या अडचणी आहेत, या तांत्रिक अडचणी कशा सुरुवातीला आल्या आणि त्यानंतर कशा पद्धतीनं अमेरिकेकडनं प्रयत्न सुरू करण्यात आले याबद्दल थोडं सांगाल. नासा आणि बोईंग स्टारलायनर ची ही पहिली खरं तर ओरिजिनल मोहीम होती. जूनमध्ये बोईंग स्टारलायनरची मेडन टेस्ट फ्लाइट म्हणजे पहिल्याच वेळेला हा तर खरं तर प्रयोग होता आणि या एक्सपेरिमेंटमध्ये हे 2 अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे त्या बोईंग मधून गेले. डॉकिंग झालं. स्पेस स्टेशन मध्ये आगमन झाल्यानंतर दे सेलिब्रेटेड. पण त्यांना देखील माहिती नव्हतं की 8 ते 10 दिवसाच्या ऐवजी 8 ते 10 महिने लागू शकतात. सो दिस इज सो अनसर्टन स्पेस इटसेल्फ. तर तिथे त्यांचे प्रयोग आणि काम सुरू झालं. खरं तर इतर ॲस्ट्रोनॉट्सचे तिथे जे ऑलरेडी आधी होते, रशियन कॉस्मोनॉट, अमेरिकन ॲस्ट्रोनॉट्स, तर त्यांच्याबरोबर काम करून त्यांना खरं तर मदत केली या लोकांनी, दोघांनी. कारण त्यांचा हा भाग नंतरचा नव्हताच. बट दे डिड मेनी एक्सपेरिमेंट्स. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही 400 किलोमीटर पृथ्वीपासून लांब म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये हायटेक स्पेस लॅबोरेटरी आहे. खरं तर ही एक स्पेसमध्ये लॉन्च असेंबल करून एक प्रयोगशाळा बनवलेली आहे. तर ज्या एक्सपेरिमेंट पृथ्वीवर करू शकत नाही त्या तिथे केल्या जातात. सो या 2 ॲस्ट्रोनॉट्सने अनेक प्रयोग केले. कृषी, ॲग्रिकल्चर, नॅनो टेक्नॉलॉजी आणि आजकाल आपण AI म्हणतो, 3D प्रिंटिंग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शरीरावर काय बदल होतात, काय काय प्रकारचे त्रास किंवा डिफिकल्टीज, चॅलेंजेस येतात स्पेसमध्ये आणि खूप गोष्टींचे प्रयोग केले. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नंतर नासाने बोईंग स्टारलायनरला सांगितलं, म्हणजे त्यांचा करार तिथे संपला आणि त्या हिलियम गॅस लिकेजमुळे जे 5 थ्रस्टर्स बिघडलेले होते, तर नासा सेड विल नॉट टेक अ रिस्क. त्यामुळे ते रिकामं परत आलं आणि मग त्यांचा खरा प्रवास म्हणजे द वेटिंग वॉज लॉंग. पण या 2 ॲस्ट्रोनॉट्सची किंवा सगळेच फॉर दॅट मॅटर ऑल ॲस्ट्रोनॉट्स यांचे पेशन्स आणि हे संतुलन जे असतं, की दाद देणी पडेगी म्हणतात तसं, वी हॅव टू सल्यूट देम. तर दे लिव्ह इन द मोमेंट. त्यांना तसा काही फरक पडत नसतो. तिथे फूड आणि प्रोव्हिजन्स सातत्याने पोहोचवले जातात अनक्रूड मॉड्यूलमध्ये. आणि स्पेस स्टेशन हे खरं तर फुटबॉल स्टेडियमच्या डायमेन्शनचं ह्यूज स्पेस स्टेशन आहे ते. आणि अंतराळात फिरत असतं पृथ्वीच्या भोवती. 16 वेळेला सनराईज, सनसेट म्हणजे सूर्योदय, सूर्यास्त असे दिसतात. इतक्या वेगाने फिरत असतं आणि त्यासाठी त्यांची ट्रेनिंग देखील तितकीच एक्स्ट्रीम असते आणि म्हणूनच हे फिटनेस आणि मेंटल अँड फिजिकल फिटनेसमुळेच सिलेक्ट होतात ॲस्ट्रोनॉट्स. तर तिथे खूप प्रयोग केले. इनफॅक्ट सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन
एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा रिपेअर मेंटेनन्स, रोबोटिक आर्मवर काम केलं, तिथे सोलार पॅनल्स जे असतात त्याचे रिपेअर मेंटेनन्स, कारण हे जास्त रिस्की आहे, खूप जोखीम इन्व्हॉल्ड आहे, बाहेर जाणं म्हणजे एक जोक नाहीये, इट्स व्हेरी व्हेरी हार्ड. तर हे सगळं केलं आणि या दोघांनी अनेक प्रयोग केले आणि शाळेचे पण काही प्रयोग असतात, स्कूल्स, इन्स्टिट्यूशन्स, युनिव्हर्सिटीजचे खूप काम केलं आणि आता ते आलेले आहेत. म्हणजे अटलांटिक कोस्टवर लँडिंग झालं, म्हणजे पाण्यात स्प्लॅश डाऊन झालं, पॅराशूट डिप्लॉय झाले आणि ते शेवटचे 9 मिनिट खूप थ्रिलिंग होते. त्यानंतर त्यांना पृथ्वी तळावर आणलं आणि स्ट्रेचरवरून, कारण त्यांच्या पायातली शक्ती गेलेली होती, कॅल्शियम डिप्लीट होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता आल्यानंतर काही त्यांना वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, चॅलेंजेस, पण त्याच्यावर सोल्युशन आहेत. बरोबर. अगदी जो तुम्ही आता उल्लेख केलात की वेगवेगळे चॅलेंजेस त्यांना येऊ शकतात, याबद्दलच विचारायचे की यापूर्वीही आपण म्हटलं होतं की इतका काळ अंतराळात राहिल्यानंतर आता शारीरिक क्षमता जी आहे आणि त्यात त्यांचं वय सुद्धा 60 आहे, बुचचं वय जरी कमी असलं तरी सुद्धा हे जे वय पाहता आणि आतापर्यंत त्यांनी जो केलेला प्रवास आहे त्यानंतर पृथ्वीवरती कशा पद्धतीने त्यांची काळजी घेतली जाईल, कारण चालणं, इथलं जेवण, सगळं आहार आणि या सगळ्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हो, नक्कीच. आता आल्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाईन केलं जातं, कारण तिथून बॅक्टेरिया आणि त्यातल्या त्यात स्पेसवॉक केल्यानंतर रेडिएशन आणि कंटॅमिनेशन हे सगळं आलेलं असतं. स्पेस सूट असतो तो जरी हे असतो प्रूफ, रेडिएशन प्रूफ, तरी देखील आल्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाईन केलं जाईल, विश्रांती मिळेल त्यांना आणि हळूहळू चालायला फिरायला शिकतील, बसायचं, चालायचं. लहान बाळ जसं मूल शिकतं रांगायला, चालायला, फिरायला, तशी ही सगळी लर्न अँड रिलर्न प्रोसेस आहे पुन्हा नव्याने. आणि ऍट द एज ऑफ 60, आणि बुच विल्मोर हे 62 आहेत, खूप खूप अनुभवी आहेत. खरं तर दोघं पायलट्स आहेत. सुनीता विलियम्स इज US नेव्ही एव्हिएटर किंवा पायलट अँड ट्रेन्ड ऑन मेनी हेलिकॉप्टर्स, चॉपर्स अँड एअरक्राफ्ट. आणि बुच विल्मोर हे US एअरफोर्सचे डेकोरेटेड ऑफिसर आहेत. तिथे त्यांना अनेक प्रयोग करावे लागले आणि वेळ खूप दीर्घकाळ स्पेंड केल्यानंतर आता आल्यानंतर नक्कीच हे बहुतेक पुन्हा स्पेसमध्ये नाही जाणार. आता इतर लोकांना चान्स दिला जातो. हे जे बाकीचे इतर अंतराळवीर आहेत ते 30-40s मध्ये आहेत. त्यामुळे हे दोघं आल्यानंतर आता त्यांना फूड, प्रोटीन्स आणि हायली न्यूट्रिशियस जेवण दिलं जातं, कारण तिथे वेगळंच होता, आहार हा वेगळा असतो. आता इथे त्यांच्यावर मॉनिटरिंग केलं जाईल कंटिन्युअस. मग कॅल्शियम डिप्लीट झालेलं असतं, त्यामुळे गुडघ्यातली पायाची शक्ती कमी होते, कारण पाय वापरलेलेच नाहीयेत, ते तरंगत होते स्पेसमध्ये. सो ड्यू टू झिरो ग्रॅव्हिटी आणि अंतराळात कृत्रिम पद्धतीने सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट, ग्रॅव्हिटी हे सगळं वेगळंच होतं तिथे. इथलं वातावरण आता वेगळं असेल, त्यामुळे आता इथे पुन्हा ऍडजस्ट करावं लागेल पृथ्वीवर. आणि आता ग्रिप कप किंवा ग्लास पकडताना शी वॉज सेइंग आय हॅव फॉरगॉटन, कारण तिथे फक्त असा ग्लास जवळ आला म्हणजे बॉटल तर अशी नुसती हलकी म्हणजे अलगद कॅच केला जातो. रायटिंग विथ पेन, पेन्सिल, शी सेड आय हॅव फॉरगॉटन द ग्रिप. आता नव्याने सगळी सुरुवात करावी लागेल, शिकावं लागेल. आणि त्यासाठीच ऍस्ट्रॉनॉटची ट्रेनिंग इतकी एक्स्ट्रीमची असते आणि फिजिकलच नाही फक्त फिटनेस, बट मेंटल रेझिलियन्स म्हणतात ज्याला, म्हणजे मनशक्ती, या सगळ्या गोष्टी त्यांच्यानं खूप खूप त्यांच्यावर काम केलं जातं अँड दे आर वर्किंग ऑन देमसेल्स. आणि म्हणूनच त्यांचा पेशन्स गेला नाही, संतुलन गेलं नाही. दे वर फोकस्ड ऑन देअर वर्क आणि लिव्हिंग इन द मोमेंट म्हणतात तसं तिथे होते तेव्हा त्यांचं तिथलं कार्य केलं. शी वॉज हेल्पिंग अदर्स. मग स्पेस सूट ट्राय करायचा, घालायचा, दुसऱ्यांना मदत करायची, स्वतःच करायचं काम. आणि जेव्हा जेव्हा क्रिसमस असे फेस्टिवल सण येतात, दिवाळी, शी पोस्ट पिक्चर्स आणि त्यांना जे खाणं आहार असतो तो पण दे इट पिझ्झा अँड ऑल टाइप्स ऑफ फूड, पण ते लिमिटमध्ये न्यूट्रिशन आणि कॅलरीज तेवढंच मोजून मापून सगळं असतं तिथे. ऑफकोर्स शी इज व्हेरी फिट आणि कमी वजन आहे, पण मेंटल फिजिकल स्ट्रेंथ आहे, ताकद, ती शक्ती वेगळीच आहे. सो तिथे ट्रेडमिल, एक्सरसाइज, व्यायाम पण केले जातात आणि करावंच लागतं हे. तर हे सगळं करून आता दीर्घ काळ तिथे स्पेंड करून आल्यानंतर ही नवीन सुरुवात आहे. मला असं वाटतं की
आता एज्युकेशनल पब्लिक आउटरीच, इन्स्पायरिंग द यंग जनरेशन. आता ही युवा पिढी जी आहे, शास्त्रज्ञ येतील, इंजिनियर्स, त्यांना एक प्रोत्साहन द्यायला, प्रेरणा द्यायला खूप अनेक ॲस्ट्रॉनॉट्स नंतर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला पण त्यांना बोलावतात ॲज प्रोफेसर्स, एमेरिटस और ऑनररी प्रोफेसर्स. असं कार्य करतील आणि त्यांचं काम त्या चालूच ठेवतील. पण पुन्हा मे बी स्पेसमध्ये जायची वेळ येणार नाही. बट शी हॅज सेट द वर्ल्ड रेकॉर्ड फॉर अ फिमेल ॲस्ट्रॉनॉट. एक महिला अंतराळवीर म्हणून अनेक रेकॉर्ड्स आहेत त्यांचे. आणि नंबर ऑफ आवर्स स्पेंट इन स्पेस, मग आउटसाइड द स्पेस स्टेशन, स्पेस वॉक. आणि असं हे जे पहिल्यांदाच घडलं, म्हणजे 2 ते 3 दिवस प्लस मायनस होऊ शकतात, पण 10 महिने, जवळजवळ 9 ते 10 महिने दीर्घ काळ तिथे स्पेसमध्ये राहिल्यानंतर आता सगळ्या जगाने बघितलं, पाहिलं. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे जे आहे ना, इट इज ट्रुली इंटरनॅशनल. का तर त्याच्यामध्ये नासा इज अ मेजर रोल, म्हणजे त्यांचा आहे पायवोटल रोल. पण त्यासोबत इतर स्पेस एजन्सीज, कॅनेडियन स्पेस एजन्सी, युरोपियन स्पेस एजन्सीज, म्हणजे युरोपियन युनियनचे असे अंतरिक्ष क्षेत्रात काम करणारे देश आहेत, जर्मनी, नेदरलँड्स वगैरे, इंग्लंड, फ्रान्स. आणि त्यासोबत जपान आहे, जॅक्सा. आणि ऑफकोर्स मेजर इज ऑल्सो रशिया, रॉसकॉस्मॉस. तर हे सगळे, त्यामुळे सगळ्या देशाचे लोक, सगळे स्पेस एजन्सीज वर इन्व्हॉल्व. सो दे वर ऑल वॉचिंग. संपूर्ण जगातले लोक आता बघत होते की हे स्प्लॅश डाऊन व्यवस्थित होताना. आणि सुनीता विल्यम्स बिंग विथ इंडियन ओरिजिन, भारतीय त्यांचं कनेक्शन आहेत, रूट्स आहेत. त्यामुळे आपल्या लोकांना, आपल्याला सुद्धा एक अभिमान वाटतो. अँड शी इज अ ग्लोबल हिरो नाव, बुच विल्मोर अँड सुनीता विल्यम्स. खरंच सल्यूट टू दॅम आणि खूप खूप अभिनंदन. खरंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप अनेक प्रश्न यामध्ये सर्वसामान्यांना पडतात की इतके दिवसांची, म्हणजे 8 दिवसाचा काळ आणि तो अचानक 278 दिवसांपर्यंत वाढलेला काळ, यात त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं करण्यात आली. दुसरी गोष्ट, या सगळ्या अंतराळाच्या म्हणजे तरंगत असणाऱ्या काळामध्ये त्यांचे केस, त्वचा, दात या सगळ्यांमध्ये कुठल्या स्वरूपात बदल झालेले असतील का, किंवा दुखापतींचा काही सामना त्यांना करावा लागला असेल का, याबद्दल थोडं सांगाल. खरंच ही 8 ते 10 दिवसांची मिशन होती. तयारी, मानसिक तयारी होती इतकीच. पण हे अंतराळवीर आहेत ना, यांची म्हणजे ऍक्सेप्टन्सची ही जी पद्धत असते, दे ऍक्सेप्ट रियालिटी व्हेरी क्विकली. त्यांना जेव्हा सांगितलं की अनसर्टन आहे, 3, 4, 6 महिने, 8 महिने लागू शकतात, सो दे ऍक्सेप्टेड. आता पुढचा भाग म्हणजे जेवणाचं. हो, आता रशियाकडून सोयूज अनक्रूड कॅप्सूल जाऊन जोडलं गेलं. सातत्याने त्यांना फूड प्रोव्हिजन सगळं पाठवलं जातं, एकदा रशिया, एकदा US, म्हणजे नासाकडून. तर त्याच्यामध्ये त्यांचं फूड, आहार, आणि हर फेवरेट इज समोसा, पनीर. आणि तिथे सगळ्या प्रकारचं त्यांचं आवडीचं जेवण, आणि त्याच्यामध्ये सुद्धा रिसर्च करून पाठवलं जातं. एक ॲस्ट्रॉनॉटसाठी फूड, मेडिसिन, ॲस्ट्रोमेडिसिन हा एक वेगळाच विभाग, आता त्यांचा एक वेगळाच संशोधन एरिया आहे. तर त्यांना व्यवस्थित जेवण पाठवलं जातं. दे वर नॉट ऍक्च्युअली स्टँडर्ड की त्यांना जेवण आणि खायला प्यायला काहीच नाहीये आणि जागा नाहीये, असं नाही. स्पेस स्टेशन खूप मोठं आहे, स्पेशियस आहे. आणि त्यांचे बेडरूम्स म्हणजे एक कॅप्सूल किंवा कॅबिनेट असते, तिथे व्हर्टिकली म्हणजे बेड असा असतो. जस्ट गो इन साइड आणि स्ट्रॅप ऑल सीट बेल्ट सारखं लावून झोपायचं. म्हणजे आपण ठरवायचं की आता रात्र आहे आणि झोपायचं. तर अशा खूप गोष्टी आहेत. तर त्यांचं इव्हन आपण बघितलं असेल तर क्रिसमसच्या वेळेला क्रिसमस सेलिब्रेट केलं त्या प्रकारे पाय वगैरे खाल्ला तो. आणि दिवाळीच्या वेळेला ऑल्सो शी सेलिब्रेट्स इंडियन फेस्टिवल्स. भारताच्या वरनं जाताना कुंभचे फोटोग्राफ्स एका ॲस्ट्रॉनॉटने चित्र काढले होते. तर दे ऑल्सो डू ॲस्ट्रोफोटोग्राफी. त्यामुळे हे छंद असतील तर दिस इज ऑल्सो हॉबी, बट दे हॅव टेकन अमेझिंग पिक्चर्स. आणि फूड न्यूट्रिशन ही सगळी काळजी घेतली जाते. मेडिसिन्स आणि त्यांना काही सप्लिमेंट्स लागत असतील तर. पण हो, दीर्घकाळ तिथे स्पेंड केल्यानंतर बोन डेन्सिटी, कॅल्शियम हे ऍब्झॉर्ब होत नाही, ते डिप्लीट होतं. आणि मेटाबॉलिझम मध्ये फरक पडतो. ब्लड प्रेशर आणि रेटिनाचं म्हणजे डोळ्याचं ब्लड प्रेशर वाढू शकतं सगळं, कारण दे आर फ्लोटिंग. सो सगळं ब्लड असं वरती जातं आणि केस उडताना दिसतात.
एक पिक्चर असा होता सुनीता विलियम्सची, आता ग्रे हेअर दिसतात, तिथे काही हेअर कलर आणि या काही गोष्टी नसतात, ब्युटी ट्रीटमेंट्स, पण दिसणं आणि हा सगळा सेकंडरी भाग असतो. दे आर फोकस, दे आर वर्किंग ऑन द स्पेस स्टेशन, दे आर नॉट वर्किंग ऑन देमसेल्व्स. आणि स्वतःवर काय काम करतात तर मेडिटेशन करतात लोक, तसंच म्हणजे ती एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन, फोकस, लिव्हिंग इन द प्रेझेंट मोमेंट. आणि मग उद्या काय होणार, माझ्या घरी काय चाललेलं आहे, परिवार, सगळे त्यांचे संपर्क, कम्युनिकेशन होत असतात, पण तो विचार नाही करत. दिस इज कॉल्ड कंपार्टमेंटलाइज. आता मी स्पेस स्टेशन मध्ये आहे तर फक्त इथला विचार करायचा. सो दॅट इज द ट्रेनिंग दे आर गिवन. आणि हे स्वतःवर पण खूप काम करावंच लागतं. दिस इज ऑल पार्ट ऑफ द ट्रेनिंग अँड द प्रोफेशन. बरोबर. स्पेस स्टेशन मध्ये राहायचं असेल तर ऍस्ट्रॉनॉट्सना हे सगळं करावंच लागतं आणि ऑटोमॅटिकली ते करत राहतात हे सगळं. आणि म्हणूनच सक्सेसफुली त्यांना हे सगळं करता आलं, यश मिळालं. ही मोहीम सक्सेसफुल झाली आणि नासा आणि स्पेस एक्सचे पण खूप खूप अभिनंदन. एकतर हे अंतराळवीर म्हणजे खरंच हे वीर योद्धासारखे, दे आर रिअल लाईफ हिरोज. नाउ दे बिकम ग्लोबल हिरोज. आणि हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ देम, बुच फिल्मोर अँड सुनीता विलियम्स. खऱ्या अर्थानं हे दोघे जण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होते आणि म्हणूनच इतका मोठा काळ त्यांचा निभाव लागला. कोणत्याही स्वरूपात तक्रारी त्यांच्याकडनं आलेल्या नाहीत. उलट पक्षी हा सगळा काळ त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला. कामाचं स्वरूप जे आहे ते त्यांनी स्वतः आखणी त्याची केलेली होती आणि त्यामुळे त्यांना त्याचा कुठलाच त्रास झाला नाही. खरं तर खूप अतिशय अभिनंदनाची अशी ही गोष्ट आहे, अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे की सुनीता विलियम्स भारतीय वंशाची एक व्यक्ती तिथे होती. हा आपल्यासाठी आणखीनच एक महत्त्वाचा असा भाग म्हणावा लागेल. तर धन्यवाद लीनाजी, आमच्याशी संवाद साधलात आणि ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी. धन्यवाद.